नमस्कार. आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा ही जुनी मराठी म्हण आपण अनेकदा ऐकली आहे. पण आपल्या पूर्वजांनी असं का म्हटलं असेल? तर यामागे आहे आपल्या ऋतुचक्राचं आणि पारंपरिक आहाराचं सुंदर नातं. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया आषाढ तळावा असे का म्हणतात. आषाढात पावसाची सुरुवात होते. उन्हाळ्यानंतर वातावरण थंड, ओलसर आणि दमट होतं. या काळात पचनशक्तीही मंदावू शकते. म्हणूनच गरम, ताजं आणि योग्य प्रमाणात स्निग्ध अन्न घेण्याची पारंपरिक पद्धत होती. म्हणूनच पापड, कुरडया, सांडगे यांसारखे घरगुती पदार्थ तळून गरमागरम खाण्याची पद्धत होती. यानंतर येतो श्रावण. श्रावण भाजावा असे का म्हणतात? श्रावणात सगळीकडे हिरवाई बहरते. रानभाज्या आणि हंगामी भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. भाजलेलं वांग, मका, पापड आणि भाकरी अशा भाजलेल्या पदार्थांचीही या काळात खास परंपरा आहे. आणि मग येतो भाद्रपद. भाद्रपद उकडावा असे का म्हणतात? पावसासोबत मध्येच ऊन आणि दमट उकाडाही जाणवू लागतो. त्यामुळे साधं, गरम आणि सहज पचणारं अन्न घेण्याची पद्धत होती. उकडलेल्या भाज्या, कंदमुळं आणि भाद्रपद म्हटलं की आठवतो तो आपल्या सर्वांचा फेवरेट उकडीचा मोदक. म्हणूनच ही म्हण फक्त तळणं, भाजणं आणि उकडणं याबद्दल नाही. ऋतू बदलला की आहाराची पद्धतही बदलावी, हा आपल्या पूर्वजांचा अनुभव या छोट्याशा म्हणीत जपलेला आहे. त्यामुळेच आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा ही छोटीशी म्हण, पण आपल्या खाद्य संस्कृतीचा मोठा वारसा. आपल्या परंपरांमध्ये असं किती ज्ञान दडलंय, नाही का?